नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, हा व्हिडिओ आपण अगदी खास मुद्द्यावर बनवतोय. काही काही जणांकडे दोन पॅन कार्ड आहेत. तुमच्याकडे सुद्धा जर दोन पॅन कार्ड असतील तर हे तुमच्यासाठी धोक्याचं आहे. कारण जर दोन पॅन कार्ड असतील तर हा शासनाचा गुन्हा मानला जातो आणि त्या अंतर्गत तुमच्याकडून 10,000 पर्यंत दंड वसूल केला जाईल किंवा तुम्हाला तुरुंगवास सुद्धा होऊ शकतो. आता हे दोन पॅन कार्ड असतील तर तुम्ही काय केलं पाहिजे, एक पॅन कार्ड कसं बंद करायचं आणि दोन पॅन कार्ड बाळगणं गुन्हा का आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल. तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील. मित्रांनो, तुमच्याकडे दोन पॅन कार्ड असणं हे अतिशय धोक्याचं आहे. कारण भारतामध्ये एकापेक्षा जास्त पॅन कार्ड ठेवणे कायद्याने गुन्हा आहे. दोन पॅन कार्ड सापडल्यास आयकर अधिनियम कलम 272 लागू होतो. दंड 10,000 पर्यंत आपल्याकडून आकारला जाऊ शकतो. सहसा या गुन्ह्यामध्ये आपल्याला तुरुंगवास होत नाही. पण जर दुसरं पॅन कार्ड आपण फसवणूक, टॅक्स चुकवणे किंवा घोटाळ्यासाठी वापरला असेल तर या गुन्ह्यामध्ये आपल्याला तुरुंगवास सुद्धा होऊ शकतो. आता लोक नेमके दोन पॅन कार्ड का बनवतात? खरे उत्पन्न व्यवहार लपवण्यासाठी, दुसऱ्या पॅनचा वापर करून टॅक्स चुकवण्यासाठी, फसवणूक, घोटाळा किंवा बनावट ओळख आपली लपवण्यासाठी लोक दोन पॅन कार्ड बनवतात. आता तुमच्याकडे सुद्धा जर दोन पॅन कार्ड चुकून बनले असतील, तुमचा काही घोटाळ्याचा इंटेन्शन नसेल आणि दुसरं पॅन कार्ड जर तुम्हाला बंद करायचं असेल तर ते तुम्ही कसं करू शकता? तर दोन पॅन कार्ड असल्यास तुम्ही अजिबात घाबरू नका. दुसरे पॅन कार्ड आपल्याला सरेंडर करता येते शासनाकडे, म्हणजेच बंद करता येते. NSDLच्या अधिकृत वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे. रिक्वेस्ट फॉर सरेंडर ऑफ डुप्लिकेट पॅन हा फॉर्म आपल्याला भरायचा आहे. हा फॉर्म सबमिट केल्यानंतर दुसरे पॅन कार्ड शासनाकडून निष्क्रिय केले जाईल, म्हणजेच बंद केले जाईल. आणि वेळेत ही प्रक्रिया आपण केल्यामुळे आपल्यावर कोणतीही कायदेशीर कार्यवाही होणार नाही. तर डुप्लिकेट पॅन कार्ड तुमच्याकडे असेल, म्हणजे दोन पॅन कार्ड असेल तर एक पॅन कार्ड तुम्हाला बंद करायचा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि एक पॅन कार्ड आपल्याला बंद करण्यासाठी NSDLच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन रिक्वेस्ट फॉर सरेंडर हा फॉर्म आपल्याला भरायचा आहे आणि तिथून आपलं एक पॅन कार्ड बंद होऊ शकतं. जर दोन पॅन कार्ड असेल तर ही प्रोसेस लवकर कंप्लीट करा, म्हणजेच तुमच्यावर कोणतीही कायदेशीर कार्यवाही होणार नाही. ही माहिती व हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील. धन्यवाद.